अचलपूर शहराचा विचार जर केला तर PR कार्ड आहे, घरकुल प्रलंबित घरकुल आहे, त्याच्यानंतर होणारं अतिक्रमण आहे, त्याच्यानंतर अमरावती परतवाडा रोड आहे, त्याच्यानंतर थोडंसं लॉंग इनिंगच्या बाबतीत बोललो होतो, उद्योगधंद्याच्या बाबतीत आहे, संत्रा प्रक्रिया प्रकल्पाच्या बाबतीत आहे, MIDCच्या बाबतीत आहे, फिल्ले मिलच्या बाबतीत आहे, एकदा फिल्ले मिलचा सूक्ष्म लावायचा आहे आणि प्राथमिकता ही आहे की अमरावती परतवाडा आणि PR कार्ड घरकुल याच्यासोबत माझा विचार असा आहे की आता जे नळ योजना आहे परतवाडा शहराला ते जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून कसं जोडता येईल हा सुद्धा माझा प्रयत्न राहील, जेणेकरून चांगल्या पद्धतीचा पाणी पुरवठा झाला पाहिजे. एक ना अशा अनेक गोष्टी आहे, शाळा आहे, कॉलेज आहे, अनेक गोष्टी आहे की ज्या आपल्याला मला करायच्या आहे. 20 वर्ष बच्चू कडू इथे आमदार होते, आता तुम्ही म्हणताय की इतके कामं राहिले, तर याचा अर्थ म्हणजे 20 वर्षामध्ये बच्चू कडूंनी काहीच कामं केले नाही असं वाटते का तुम्हाला? अर्थातच इलेक्शन डेव्हलपमेंटवरच होती. ते म्हणतात EVM वरती, हिंदुत्वावर होती. हिंदुत्व तर या शहराचा आत्माच राहिलेला आहे, प्राण आहे आणि या शहरानं भोगलेला आहे आगीच्या होरपळीत. म्हणजे तुम्ही जर बघितलं की सराफा बाजार जाळल्या गेला, लुटल्या गेला, त्यानंतर ते आपले श्यामा पैलवान यांची हत्या असो किंवा गोटमार असो गणपतीच्या याच्यावरती किंवा वासनकर कुटुंबावर होणारा हमला असो, अशा अनेक गोष्टी हिंदुत्वाच्या मुद्दा तर तिथं जिवंतच आहे, परंतु सोबतच इथं डेव्हलपमेंटचा मुद्दा सुद्धा चालला. डेव्हलपमेंट झालेली नाही आहे, बेरोजगारी जे दिवसेंदिवस वाढत आहे. काही एक आता 5 वर्षात तर शक्य होणार नाही या गोष्टी, 20 वर्षाचा कालावधीत 5 वर्षाची तुलना जर केली तर. कारण आता सुदैवानं आमचं सरकार आहे, तर जास्तीत जास्त प्रमाणात काय करता येईल याच्या बाबतीत मी लक्ष घालण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही आता भाषणामध्ये बोलले की जुने बिल म्हणजे बॅकडेटमध्ये सह्या करणं सुरू आहे, अधिकाऱ्यांना तुम्ही एक दमही दिलेला, नेमकं काय प्रकार आहे? नाही, मला माझ्या निदर्शनास असं आलं होतं की मला सांगण्यात असं आलं होतं की काही घाईघाईने प्रशासकीय मान्यता करण्यात येत आहे बॅकडेटमध्ये. आम्ही तशा प्रकारचे तशा सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आता त्याला अधिकाऱ्याला जर राहायचं असेल व्यवस्थित तर तो राहील, जर त्याला जर माझ्यासोबत खाजून घ्यायची असेल तर मग तो पाहिल काय करायचं. मी सरळ सांगून आलो तर अशा गोष्टी होऊ नये. आणि प्रशासकीय मान्यता नाही, वर्कआउट नाही तरी रोड झालेले आहे काही म्हणजे बिचाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरनी शब्दावर रोड केले आहे. कारण भाऊंना वाटत होतं मीच येतो, पण ते काही आले नाही. आता कॉन्ट्रॅक्टरची हे आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.